राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या। आता आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्यास आकारला जाईल 10,000 रुपये दंड, सरकारने जारी केली अधिसूचना। पुन्हा बसला सामान्य माणसावर महागाईचा धक्का, LPG गॅसचे दर 100 रुपयांनी वाढले। शिधापत्रिका धारकांना राज्य सरकारची सूचना, 1 मार्चपर्यंत करा KYC, अन्यथा राशन कार्ड होणार रद्द। बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी, राज्यात होणार 17,471 पदांची मेगा पोलीस भरती, 10वी-12वी पास उमेदवार करू शकणार अर्ज। महागाईचा पुन्हा धक्का, अमूल दुधाच्या दरात लिटर मागे 2 रुपयांनी वाढ। आजपासून महाराष्ट्रात 10 लाख रुपयांपर्यंत मिळणार मोफत उपचार, शिंदे सरकार उचलणार सर्व खर्च। राज्यात 10 लाख नोकऱ्या देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठं वक्तव्य, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। रेकॉर्ड ब्रेक, लसणाच्या फोडणीला महागाईचा ठसका, किरकोळ बाजारात 600 तर होलसेलमध्ये 220 ते 370 रुपये किलोचा दर। भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे वक्तव्य। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दुसऱ्यांदा क्लीन चिट। वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून प्रस्ताव, एप्रिलपासून वीज दरवाढ शक्य। EVM बनवणाऱ्या कंपनीच्या संचालकपदी भाजपचे 4 नेते, विरोधकांचे निवडणूक आयोगाला पत्र। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 25 लाख महिलांना मोफत साडी देण्याचा राज्य सरकारचा उपक्रम। राज्यातील बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा, हालचाली सुरू, समिती स्थापन। राज्यात शेतकरी उत्पादक संस्था स्थापण्यास मान्यता, समोर संकलन केंद्राच्या उभारणीसह परवानगी। वातावरणातील बदलामुळे धान रोपे पडली पिवळी, शेतकरी चिंतेत, औषधी फवारणी करूनही कीड थांबेना। 8वीपर्यंत विद्यार्थ्यांना मिळेल नवा गणवेश, मुलींना सलवार कमीज तर मुलांना पॅन्ट हाफ शर्ट, नवीन शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणी। राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला 4,552 ते 6,611 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। राज्यातून द्राक्षाची निर्यात संथ गतीने, आतापर्यंत 17,000 टन निर्यात। सर्व प्रकारचे स्मार्टफोन स्वस्त होणार, मोबाईलच्या भागांवरील आयात शुल्कात कपातीची घोषणा। कापसाचे दर सुधारण्याचे संकेत, चांगल्या प्रतीच्या कापसाचे दर 7,000 राहण्याचा अंदाज। राज्यात रेल्वे सुसाट, महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी 15,554 कोटींचा निधी मंजूर। फेब्रुवारी महिन्यात थंडी कमीच राहणार, सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अंदाज जाहीर।